शिर्डी शहरातील रिक्षा चालक कायम विविध कारणातून चर्चेत असतात। बेशिस्त वाहन चालक, दमदाटी, फसवणूक आदी विषयांनी कायम रिक्षा चालकांची बदनामी होत असते। मात्र शुक्रवारी यातील एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा पाहावयास मिळाला। हैदराबाद येथील साई भक्तांना मंदिर परिसरात सोमनाथ रहाणे या रिक्षा चालकाने आपल्या रिक्षातून सोडण्यासाठी गेला असता परत आपल्या रिक्षा स्टँडवर आल्यावर त्याला साई भक्तांची एक बॅग आपल्या गाडीत राहिल्याचं लक्षात आलं। सोमनाथ रहाणे व त्याच्या सहकार्यांनी साई भक्तांशी संपर्क करून त्यांची बॅग परत केली। या बॅगेमध्ये किमती मोबाईल, पैसे व काही कागदपत्रे होती। सर्व वस्तू परत मिळाल्याबद्दल साई भक्तांनी साई सिद्धी रिक्षा संघटना व रिक्षा चालकाचे आभार मानले। हाँ, ये हमारा गाड़ी में चला इधर चढ़ा है और हम मंदिर के पास जा रहा है, गेट नंबर 3 के पास। और हमारा वुमेन ने इसमें गाड़ी में पर्स और मोबाइल भूल गए और वापस हम कॉल किया तो साहब जी ने फ़ोन लिफ्ट किया और हमको बोला इधर है। हम सीधा इधर आ गए, हमको हमारा पूरा आइटम मिल गया। हमको बहुत अच्छा लगा। शिरडी में ऐसे संगठन देख के हमको लगता है बाबा है हमारे साथ, और ऐसे बंदे को देख के हमको पता चलता है अभी भी बाबा है शिरडी में। बस नहीं, थैंक यू है आपका और आपका। तर रिक्षा चालक सोमनाथ रहाणे यांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल अधिक माहिती दिली आहे। साई सिद्धी रिक्षा संघटना साई आश्रमवरून इथून रिक्षा चालवतो। कैलास बापू कोते यांची संघटना आहे, 1000 रूम येते। तर मी 3 नंबर गेटला कस्टमर साई भक्तांना घेऊन सोडायला गेलो, तर सोडून आल्यानंतर माझ्या गाडीत त्यांची पर्स सापडली, म्हणजे आढळण्यात आली। त्यांचा कॉल आला रिटर्न, तर मोबाईलवर 2-3 रिंगा वाजल्या। मग इथं आमच्या संघटनेच्या मुलांना मी बोलवलं। त्याच्यानंतर आम्ही फोन रिसीव केल्यानंतर साई भक्तांना सांगितलं आम्ही साई आश्रम येथे आहे, आम्ही पोलीस स्टेशनला ते बॅग देण्यासाठी चाललो आहे, पण भक्त म्हणे आम्ही स्वतः तिथे येतो। मग भक्त इथं आले, त्यांच्या हवाले आम्ही बॅग केली। त्यांचं संपूर्ण सामान बॅगमध्ये होतं। त्यांनी संपूर्ण सामान चेक केलं। साई भक्तांनी माझे आभार मानले, माझा सत्कार पण केला। मी एवढंच सांगू इच्छितो शिर्डीकरांना की प्रत्येक रिक्षावाला जर असा प्रामाणिकपणे जर राहिला तर शिर्डीचं नाव कुठंतरी उंचावलं जाईल। आम्हाला कैलास बापू यांची शिकवण आहे की चांगलं राहा, चांगलं वागा, नीतीनं कमवू नका। आमची संघटनेचं नाव खूप मोठं आहे। तसेच आमचे मार्गदर्शक अरविंद आप्पा कोते यांचं पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं। हेच मी एवढं बोलू शकतो। यावेळी साई सिद्धी रिक्षा संघटनेचे विजय मोहिते, गणेश तनपुरे, पप्पू शेख, कैलास साळवे, नारायण खोसे आदी रिक्षा चालक उपस्थित होते। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।